पावसाबाबतची मोठी बातमी समोर आली असून हवामान विभागाने गंभीर इशारा दिलाय। सध्या ऊन दिसत असताना हवामान खात्याने पुढील 4 तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून तब्बल 1500 किलोमीटर लांबीचा महाकाय ढग थेट महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागलाय। वादळामधून या ढगाची निर्मिती झाली असून पुढील 4 तासात आपल्या राज्यामध्ये पावसाचं रौद्ररूप पाहायला मिळणार आहे। जरी सध्या वातावरणामध्ये पावसाची चिन्ह दिसत नसतील, परंतु पुढच्या 4 तासांमध्ये मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये बरसेल। हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला। शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी नवीन अंदाज देखील जाहीर झालाय। जरी सध्या ऊन दिसत असलं तरी पुढील 4 तासांमध्ये ढग जमा होऊन पावसाला सुरुवात होईल। अनेक भागांमध्ये तर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। 1500 किलोमीटर लांबीचा महाकाय वादळी ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागला असून हा ढग पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे। मुंबईकडून हा ढग आता आपल्या राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। विभागानुसार जर माहिती घेतली तर सध्या कोकण पट्ट्यानुसार वाऱ्याचा वेग हा जास्त वाढेल आणि समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहावं लागेल। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट जोरदार होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। मुंबईसह उर्वरित भागांमध्ये देखील सतर्कता बाळगावी लागणार, कारण ज्या जिल्ह्यांमध्ये ऊन आहे त्या जिल्ह्यांमध्ये देखील चित्र पूर्णपणे बदलेल। राज्यभर एकाच वेळी 2 महाभयंकर संकटाचा आढावा आहे, कारण एक म्हणजे प्रचंड पाऊस आणि दुसरं म्हणजे विजांचा कडकडाट असणार आहे। आणि हे संकट आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे वळत आहे। अरबी समुद्रामध्ये एका रात्रीमध्ये खूप मोठा बदल झाला, ज्यामुळे वातावरणामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे। अरबी समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानामध्ये अचानक वाढ झाल्यामुळे समुद्रातील वेगाने वर खेचली जाणारी हवा उष्णतेचं प्रमाण भयानक आहे। त्यामुळे एका मॅग्नेट प्रमाणे पावसाचे ढग हे ओढून घेतले जात आहेत। ही प्रखर उष्णता जमिनीवरील हवा तापवून तिला वर ढकलत आहे, ज्यामुळे समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे थेट आता महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने धाव घेत आहेत। आणि या वाऱ्यांच्या फिरण्याच्या दिशेमध्ये बदल झाल्यामुळे हे वारे आता कोकण किनारपट्टीला धडकून थेट मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकतील, ज्यामुळे अगदी कमी वेळामध्ये ढगांची मोठी गर्दी तयार होणार आहे। सध्या संपूर्ण भारतामध्ये जे हवामानाचं विचित्र चक्र पाहायला मिळतंय त्यामागे ग्लोबल एनर्जी सप्लाय आणि जागतिक हवामानातील बदलाचे मोठे संकट आहेत। एका बाजूला भीषण उन्हाळा तर दुसऱ्या बाजूला अचानक कोसळणारा मुसळधार पाऊस। ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। जागतिक संघर्षामुळे होणारा इंधनांचा वापर आणि वातावरणामध्ये वाढलेलं कार्बनचं प्रमाण यामुळे निसर्गाचं संतुलन पूर्णपणे बिघडलंय। जेव्हा उन्हाळा असह्य होतो तेव्हा जमिनीमधील आर्द्रता संपते आणि पृथ्वीवर एक भट्टीप्रमाणे काम करणारी परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे जेव्हा समुद्राच्या गार वाऱ्याच्या संपर्कामध्ये हे उष्ण वारे येतं तेव्हा थर्मल शॉक तयार होतो आणि यामुळेच काही मिनिटांमध्ये आकाशामध्ये ढगांची गर्दी तयार होते। ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात होते। आता महाराष्ट्रावरती जे संकट आहे ते एक भयानक रूप दर्शवत आहे, कारण पावसाचं वारं हे उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरत असल्यामुळे कोकण पट्ट्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढेल। उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा आहे, तर मराठवाड्यामध्ये आज हा पावसाचा वेग हा तिप्पट वाढणार असल्याची शक्यता वर्तवली गेली। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा तांडव पाहायला मिळणार आहे। पुढच्या 4 तासानंतर अत्यंत महत्त्वाचा इशारा महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांसाठी देण्यात आला। अरबी समुद्रातून जे बाष्प घेऊन येणारे वाऱ्यांची दिशा आहे ती अचानक बदलली जात आहे आणि हे वारे आता थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती धडकणार आहेत। वाऱ्यांचा वेग इतका प्रचंड आहे की ते समुद्रावरून येताना सोबत पाण्याचे महाकाय साठे घेऊन येत आहेत आणि पुढच्या 4 तासात हे वारे कोकणातून सरकून थेट पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दिशेने पुढे सरकणार आहेत। हे वारे जेव्हा जमिनीच्या संपर्कात येतील तेव्हा तिथे असलेले उष्ण वारे आणि बाष्पयुक्त वारे यांचा मोठा संघर्ष होईल। पुढच्या 4 तासामध्ये वातावरण पूर्णपणे बदललं जाणार आहे। जेव्हा बाष्पाद्वारे जमिनीवरती हे वारे येणार आहेत तेव्हा जमिनीची उष्णता ढगांना अचानक वर खेचून घेईल आणि ढगांचा आकार काहीच वेळामध्ये फुगून मोठा होईल आणि हे ढग आकाशात स्थिर राहणार नाहीत, तर ते एकामागून एक अशा प्रकारे कोसळत राहतील। याच घटनेला आपण ढगफुटी सदृश्य पाऊस म्हणतो आणि तो या 4 तासामध्ये कोसळणार आहे। मुंबईकडून हे ढग आता महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांकडे वेगाने सरकत आहेत आणि याच परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती देखील उद्भवणार आहे। नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते।
तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या हवामानाचा जो दाब आहे तो या ढगांना ओढून घेणार आहे. त्यामुळे नागरिकांनो, महाराष्ट्रातील वातावरणामध्ये अचानक दाब कमी होईल आणि पाऊस धो-धो कोसळण्यास सुरुवात होईल. कारण पावसाचं वारं हे थेट अरबी समुद्राकडून येत असल्यामुळे त्यात पाण्याचं प्रमाण इतकं जास्त आहे की एका तासात 50 ते 100 मिलीमीटर पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने निसर्गाच्या संकटाचा आढावा घेऊन हाय अलर्टचा इशारा देत 17 जिल्ह्यांचं विभाजन केलं. त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जिल्हे विभागले गेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त धोका हा पहिल्या विभागाला आहे, म्हणजेच कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये. कारण तिथे अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे हे थेट धडकत असल्यामुळे या विभागातील जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पावसाची सर्वाधिक शक्यता आहे. या पट्ट्यामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कता बाळगावी लागेल. तर दुसरा विभाग पाहिला तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा अंतर्गत भाग आहे, जिथे पावसापेक्षाही जास्त धोका हा विजांचा असणार आहे, वादळी वाऱ्याचा असणार आहे. जेव्हा समुद्राकडून येणारे हे बाष्पयुक्त ढग जमिनीच्या उष्णतेच्या संपर्कात येणार आहे तेव्हा वातावरणीय दाब अचानक कमी होईल. त्यामुळे या विभागातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विजा पडण्याच्या घटना घडू शकतात. आकाशात काळे ढग जमा होणं आणि विजांचा कडकडाट होणं यामुळे पावसाचं प्रमाण वाढणार आहे. तर तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि सह्याद्रीचा घाटमाथा असेल. पावसाचं विभाजन झालं आहे की समुद्राकडून येणारे वारे हे थेट सह्याद्रीच्या रांगांना धडकून ढगांचा धो-धो मारा घेत अनेक विभागातील जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस घडवून आणणार आहेत. ढग काही मिनिटातच धो-धो बरसतील. त्यामुळे या विभागातील सकल भागामध्ये पाणी साचणार आहे, तर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होईल. 17 जिल्ह्यांचं हे विभाजन हे पावसाच्या तीव्रतेवरती आधारित नसून त्या भागातील भौगोलिक परिस्थितीवरती आणि वाऱ्याच्या दाबावरती अवलंबून आहे. हा इशारा महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांना देण्यात आला असला तरी देखील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची पातळी ही वाढली जाईल. त्यामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये धो-धो पाऊस पडणार आहे, तर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरणार आहे. आता व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात महाकाय ढगांचा संच येत आहे आणि तो संच आता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार आहे ते आपण पाहूयात. तर सर्वात पहिल्यांदा पुणे जिल्ह्यामध्ये पुढच्या 4 तासामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलाय. सकल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर मुंबईमध्ये समुद्राच्या उंच लाटा उसळणार आहेत. मुसळधार पाऊस अचानक बरसणार आहे. प्रचंड पाऊस कोसळेल आणि समुद्रालगतच्या भागांमध्ये परिस्थिती बिकट होऊ शकते. पालघर जिल्ह्यामध्ये सोसाट्याचा वारा आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह धो-धो पावसाला सुरुवात होणार आहे. रायगडमध्ये पावसाचा जोर इतका असेल की नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ होईल. नाशिकमध्ये देखील पावसासोबतच वादळी वाऱ्याचा फटका बसणार आहे. झाडे पडण्याची भीती उद्भवू शकते, तसेच घरावरील पत्रे उडू शकतात कारण वाऱ्याचा वेग हा जोरदार असेल. रत्नागिरीमध्ये तर ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून समुद्रकिनारी नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागेल. नंदुरबारमध्ये आकाशात ढगांची गर्दी असून विजांचा कडकडाट जोरदार होईल. धुळे जिल्ह्यामध्ये पुढचे 4 तास हे सतर्कतेचे असतील कारण पावसाचा मोठा धमाका हा धुळे जिल्ह्यामध्ये होईल. वादळी वारा देखील सुटणार आहे आणि अतिमुसळधार पावसाचा वारा देखील बरसेल. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटीचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा पहिल्यांदा कमी असेल, पण नंतर तो जोर वाढणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा जोर असल्यामुळे शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. तर परभणी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पाऊस आपला रौद्ररूप धारण करेल. नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ होऊ शकते. लातूरमध्ये ढगांची मोठी गर्दी दिसून येत आहे आणि पुढच्या 4 तासामध्ये पावसाचा मोठा मारा हा लातूर जिल्ह्यामध्ये होईल. नांदेडमध्ये देखील पावसाची तीव्रता वाढणार आहे. विजांचा कडकडाट सुरू होईल. तर सातारा जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. डोंगराळ भागामध्ये दरड कोसळण्याची भीती आहे. सोलापूरमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा फटका बसेल. पावसाचे वारे हे अरबी समुद्राकडून थेट आपल्या राज्याच्या जमिनीकडे सरकत आहेत आणि या जमिनीची उष्णता ढगांना खेचून घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने गंभीर इशारा दिला आहे.